गाईस, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. सो मी क्लासमध्ये आलेली आहे. 5 वाजलेत. आपलं डेली रुटीन. कालचं डेकोरेशन अजूनही बलून्स आहे. छान छान झालं कालचं सेलिब्रेशन. आणि आज सुट्टी नाही दिली. आज क्रिसमस आहे ॲक्च्युली, 25 डिसेंबर. आज सुट्टी नाही दिली कारण की नेक्स्ट वीक और मे बी ह्या वीकमध्ये उद्या कदाचित आम्ही सुट्टी देऊ शकतो किंवा नेक्स्ट वीक 2-3 दिवस थोडं काम आहे त्यासाठी. सो त्यामुळे या वीकमध्ये ही सुट्टी मग आम्ही कॅन्सल केली आहे. बाकी अजून मुलं यायची बाकी आहेत. आम्ही आलो आहे लवकर. आणि चला तर मग मुलं आल्यावर भेटूया. बाय. आणि इथे आमच्या आरोही मॅडमचं आगमन झालेलं आहे. आरोही काल नव्हती सेलिब्रेशनसाठी कारण आरोहीचं काय होतं गं, ॲन्युअल फंक्शन ना. त्यामुळे आरोही नव्हती काल सेलिब्रेशन. ॲक्च्युली काल तो इश्यू झाला की खूप मुलांचे स्कूलमध्ये, म्हणजे हा डिसेंबर महिना स्कूलचं कंटिन्यू चालू असतात ॲन्युअल फंक्शन्स. सो कुठलाही दिवस ठेवला असता तरी मुलांच्या कोणाचं काही ना काही आहेच स्कूलचं. सो एकही दिवस असा पॉसिबल होत नव्हता. आणि सॅटर्डे संडे पॉसिबल होत नाही कारण की सॅटर्डे संडे ड्रॉइंग क्लासेस असतात. सो त्यामुळे मग आम्ही काल शूट केलं 24ला. आणि खूप म्हणजे आय थिंक 10-15 मुलं तरी मिस होते. काही गावाला गेले होते, सुट्ट्यात चालू झाल्या म्हणून. आणि काही जणांचं बुकिंग होतं ऑलरेडी फिरायला जायचं. सो ते तिकडे गेले आणि काहींचं ॲन्युअल फंक्शन होतं. पण आम्ही सगळ्यांना मिस केलं. आणि काही मुली आहेत आमच्या क्लासच्या ज्या नाशिकचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे माडसांगवी. आणि आमचा क्लास आहे जत्रा हॉटेलजवळ. सो त्या माडसांगवीवरून इथे क्लासला यायच्या लास्ट 1.5 इयरपासून, ऑलमोस्ट आपला क्लास चालू झाल्यापासून. पण काही कारणामुळे त्यांना क्लास बंद करावा लागला आहे. कारण की इतकं लांबचं डिस्टन्स असल्यामुळं त्यांना सोडवायला येणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे पण ठीक आहे, मे बी त्या 1-1.5 महिन्यात येतील पण रिटर्न. कारण बघूयात आता. पण आम्ही खूप मिस करतो आहे. वी मिस यू सई अँड अनुष्का. मी खरंच सईला खूप मिस करते कारण की ती माझी बेस्टी होती. आणि जो मला ती अनुष्का दिदी आहे, ती 2 अनुष्का दिदी आहे, ते दोघी पण फ्रेंड्स आहे. अनुष्का दिदी त्या दिवशी एवढी रडली होती. ॲक्च्युली काय होतं ना, मुलांचं आणि आमचं इतकं छान बॉन्ड बनतो ना की म्हणजे आता नवीन पण आलेले मुलं असले ना रडतात सुट्टी जर दिली तर. आणि बोलतात मॅम नका प्लीज सुट्टी देऊ क्लासला, प्लीज क्लास ठेवा, आम्हाला कंटाळा येतो घरी. सो हे आमच्यासाठी एक ट्रॉफी आहे की मुलांना इतकं क्लासला यायला आवडतं. आणि त्यामुळे आम्ही खूप खूप क्वचित सुट्ट्या देतो कारण ऑलरेडी आमच्या सॅटर्डे संडे सुट्टी असतात क्लासला. त्यामुळे आम्ही मग बाकी वीकमध्ये पूर्ण वीकमध्ये सुट्टी नाही देत मुलांना. एकदमच खूप इम्पॉर्टंट काही असलं तरच सुट्टी देतो. कारण याआधी कसं श्रद्धा आणि अंकित नव्हते, फक्त मी एकटीच क्लासमध्ये असायची टीचिंगला. सो काही इश्यू असला घरातलं, काही गोष्टी असल्या की मला सुट्टी द्यावी लागायची. पण आता तसं नाही आहे. आणि श्रद्धा आणि अंकित दोघंही क्लास सांभाळून घेतात, त्यामुळे इतकं काही इश्यू होत नाही गोष्टींचा. ठीक आहे, चला मुलं यायला लागलेत, भेटूया आपण नंतर. श्रीशा सगळ्यात हुशार तो आहे. बघितलं, आपण एवढं बोलतोय तरी पण तो डोळे उघडत नाही. हसला. हॅलो गाईस, तर आमच्या इथे मामाचं पत्र हरवलं गेम चालू आहे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया.
हे दोघे आमच्या राजवीर काय करायला सांगितलंय? सो इथे आम्ही आमच्या सेकंड बॅचचं सेशन संपवून लगेचच आमच्या थर्ड बॅचचं सेशन स्टार्ट केलं. सो इथे श्रद्धाने मोठ्या मुलींची स्ट्रेचिंग स्टार्ट केलेली होती. हे करताना ऑलमोस्ट सगळ्या मुली रडतात कारण की त्यांच्या मसल्सवर इथे खूप जास्त ताण पडतो. पण श्रद्धा ही प्रोफेशनल असल्यामुळे तिला प्रॉपर माहिती की किती लेवलपर्यंत स्ट्रेचिंग घ्यायची आणि जरी त्रास होत असला मुलींना तरी हे त्यांच्या बॉडीसाठी किंवा त्यांच्या फिजिकल हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे स्ट्रेचिंगचे सेशन्स आम्ही ऑलमोस्ट तिन्ही बॅचेसमध्ये रेग्युलर बेसिसवर घेत असतो आणि यामुळे मुलांमध्ये काय इम्प्रूव्हमेंट होतात हे येणाऱ्या पुढील सगळ्याच व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. मल्हार बघा चलो 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 फास्ट. मल्हारची जीन्स बघाच. मम्मा पहिलेच निघून आली होती. काढून टाक. सो इथे स्ट्रेचिंग नंतरची भयान शांतता तुम्ही बघू शकता. एकाही मुलीच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नाही. इथे आमची थर्ड बॅच पण आता घरी जायला निघाली आहे. सो चला गाईज, फायनली आपले सगळ्या तिन्ही बॅचेस घेऊन झालेल्या आहेत आणि वेळ झालेली घरी जायची आता. सो भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय. थोड़ा सा साइड छोटे सा भाड़ इसलिए तो हाइप है.